हॅलो फ्रेंड्स. तुम्हालाही असं वाटतं का? कधी कधी सकाळी उठल्या उठल्याच थकल्यासारखं वाटतं. दिवसभर काम करत राहतो आपण आणि तरीही मनात एक रिकामेपणा किंवा शरीराला थकवा. कधी कधी असं वाटतं की इतकं सगळं मी करते, पण माझ्यासाठी काय? जर तुम्हालाही असं वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे. आज आपण फक्त टिप्स नाही तर एक नवीन लाईफस्टाईल शिकणार आहोत, ज्यामुळे तुम्ही दिवसभर एनर्जेटिक, हॅपी आणि मोटिवेटेड राहू शकता. चला तर मग यामागचं खरं कारण समजून घेऊया. सर्वात आधी एक ट्रुथ, एक सत्य स्वीकार करूया, ऍक्सेप्ट करूया. आपण थकतो कारण आपण खूप काम करतो म्हणून नाही, तर आपण स्वतःला इग्नोर करतो म्हणून थकतो. हो, आपण सकाळपासून रात्रीपर्यंत सगळ्यांसाठी जगतो, पण स्वतःसाठी नाही. आपण जेवायला वेळ काढत नाही, पाणी प्यायला विसरतो, रेस्ट घेत नाही आणि मेंटली स्वतःला स्ट्रेस देतो. आणि मग शेवटी आपण कम्प्लिटली एक्झॉस्टेड होतो. म्हणून आजपासून एक रूल, मी सुद्धा महत्वाची आहे. हे बोलणं थोडं सोपं आहे, पण फॉलो करणं इम्पॉर्टंट आहे. दुसरा पॉइंट म्हणजे तुमची सकाळ बदलली तर जीवन बदलेल. सकाळी उठल्यावर लगेच कामाला सुरुवात करू नका. बहुतेक गृहिणी काय करतात, उठल्या उठल्या सरळ किचनमध्ये जातात. पण आजपासून हा पॅटर्न थोडासा आपण बदलूया. फक्त 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या. हो, फक्त 15 मिनिटं. आणि हेच 15 मिनिटं तुमचं आयुष्य बदलू शकतात. दुसरा पॉइंट म्हणजे पाणी प्या. हा तुमचा एनर्जी बुस्टर आहे. उठल्या उठल्या 1 ते 1.5 ग्लास, 2 ग्लास कोमट पाणी प्या. आपल्या शरीराला रात्रभर रेस्ट मिळालेली असते आणि सकाळी त्याला ऍक्टिव्हेशन पाहिजे असतं. आणि पाणी हे तुमची बॉडी स्टार्ट करतं. तिसरा पॉइंट म्हणजे शारीरिक हालचाल. तुम्हाला जिम करायची सवय नसेल किंवा जिम करायची गरजही नाही, फक्त 10-15 मिनिट तुम्ही वॉकिंग करू शकता, स्ट्रेचिंग करू शकता किंवा घरच्या घरी सूर्यनमस्कार किंवा इतर व्यायाम करू शकता. यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि एनर्जी लेवल ही इन्स्टंट वाढते. चौथी गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. हा खूप पॉवरफुल आहे. आपण स्वतःला आरशात बघायला हवं आणि स्वतःला सांगायला हवं की मी कॅपेबल आहे, मी स्ट्रॉंग आहे आणि आजचा दिवस हा माझ्यासाठी चांगला आहे. ही अशी छोटी छोटी वाक्य तुमचा माइंडसेट कम्प्लिटली चेंज करतात आणि त्यानुसार आपण ऍक्ट करतो, आपण वागतो आणि आपल्याला रिझल्ट दिसतात. पुढचा पॉइंट आहे, दिवसभर एनर्जी टिकवण्यासाठी आपण कोणती स्मार्ट पद्धत वापरली पाहिजे. दिवसभर आपण आपली एनर्जी कशी मेंटेन करायची. त्याच्यामध्ये पहिलं आहे की कंटिन्युअस काम करायचं नाही, सतत ब्रेक न घेता काम करायचं नाही. आपण एक मोठी चूक करतो, सतत काम करत राहतो. पण बॉडी हे मशीन नाही, त्यामुळे प्रत्येक 1 ते 2 तासांनी आपण 5-10 मिनिटाचा ब्रेक घ्यायला हवा. थोडंसं बसा मध्येच, थोडा आराम करा. यामुळे जास्त आपण प्रॉडक्टिव्ह राहतो. दुसरं पॉइंट म्हणजे खाणं स्किप करू नका, जेवण स्किप करू नका. अनेक वेळा आपण म्हणतो, आधी सगळ्यांना खाऊ दे मग मी खाते, आणि मग आपणच खाणं विसरतो किंवा जे काही राहिलं असेल त्याच्यावर आपण आपलं पोट भरतो. तर हे थांबवायला हवं. गृहिणींनो, आपण प्रॉपर ब्रेकफास्ट करायला हवा, म्हणजे नाश्ता वेळेवर करायला हवा आणि आपलं जेवणही वेळेवर घ्यायला हवं. कारण आपली एनर्जी ही डायरेक्ट आपण जे काही फूड खातो त्याच्यावर डिपेंड करते. तिसरा पॉइंट म्हणजे पाणी. तुम्हाला कधी लक्षात आलंय का की कधी कधी थकल्यासारखं वाटतं, कारण आपण डिहायड्रेटेड झालेलो असतो. आणि म्हणून रिमाइंडर ठेवा, दर 1 तासाने पाणी प्या. थोडं थोडं का होईना पाणी प्या. चौथा पॉइंट म्हणजे काम करताना म्युझिक ऐका. ही एक खूप सिंपल ट्रिक आहे, पण खूप इफेक्टिव्ह आहे. तुमच्या आवडीचं म्युझिक लावा आणि मग काम करा. मग बघा, तुमचा मूड हा इन्स्टंटली चेंज होत, हॅपी होत. पाचवा पॉइंट म्हणजे परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा, प्रेशर सोडा. सगळंच परफेक्ट असायला पाहिजे हा हट्ट सोडायला हवा. घर थोडंसं मेसी असेल, अस्ताव्यस्त झालेलं असेल, थोडा पसारा असेल कधी, तर इट्स ओके. कारण आपली हेल्थ जास्त महत्वाची आहे, आपलं आरोग्य जास्त महत्वाचं आहे. नाहीतर दिवसभर फक्त पसारा उचलायचा, पसाराच आवरत बसायचा, घर आवरत बसायचं आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं नाही, हे काही चांगलं नाही. पुढचा पॉइंट म्हणजे मेंटल एनर्जी ही सर्वात महत्वाची असते. फिजिकल थकवा आपल्याला मॅनेज करता येतो, पण मेंटल थकवा हा जास्त डेंजरस असतो.
म्हणून त्यासाठी काही पॉइंट्स आपण लक्षात ठेवले पाहिजे. मी टाइम हा नॉन निगोशिएबल असला पाहिजे. म्हणजे दररोज किमान अर्धा तास 15-20 मिनिटं तरी स्वतःसाठी द्यायलाच हवे. त्या वेळामध्ये आपण रिलॅक्स व्हायला हवं. मग आपण त्या वेळात एखादं पुस्तक वाचू शकतो, प्रार्थना करू शकतो किंवा काही क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतो. आपल्या आवडीचे छंद जोपासू शकतो आणि ह्या गोष्टी तुमच्या माइंडला रिचार्ज करतात. तसंच अजून एक पॉइंट लक्षात ठेवला पाहिजे, तो म्हणजे कंपॅरिझन टाळायचं. कारण कंपॅरिझन आपली एनर्जी ड्रेन करतं, आपली एनर्जी कमी करतं. आपण सोशल मीडिया बघत असतो आणि स्वतःला कम्पेअर करत असतो दुसऱ्यांशी. तो किती परफेक्ट आहे, त्याची लाईफ किती चांगली आहे किंवा इतर काही. पण ट्रूथ काय आहे हे कोणालाही माहीत नसतं. आणि अजून एक, कोणीही परफेक्ट नसतं. म्हणून स्वतःवरच फोकस करा. दुसऱ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःचीच काळजी घ्या, स्वतःवरच फोकस करा. तिसरा पॉइंट म्हणजे नो म्हणायला शिका. सगळ्यांनाच खुश ठेवायच्या नादामध्ये आपण आपल्या स्वतःला थकवतो. त्यामुळे कधी कधी नो म्हणणं हे गरजेचं असतं. चौथा पॉइंट म्हणजे स्वतःचं कौतुक करा. आपण गृहिणी जे काम करत आहोत ते खूप मोठं आहे. त्यामुळे रोज स्वतःला सांगा की मला माझ्यावर प्राऊड वाटतो. आता पाहूया थोडंसं रात्रीचं रुटीन. दिवस संपतो तशी तुमची तयारी सुद्धा दुसऱ्या दिवशीसाठी सुरू होते. झोपण्याआधी मोबाईल कमी करा, कमी वापरा. मन शांत करा, ग्रॅटिट्यूड करा. आज काय काय आपल्यासोबत चांगलं झालं त्याबद्दल निसर्गाचे आभार माना. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 7 ते 8 तास मस्त झोप घ्या. मैत्रिणींनो, हाऊसवाईफ म्हणजे सुपर पॉवर आहे. पण सुपर वुमन सुद्धा थकते. म्हणून स्वतःची काळजी घ्या. तुम्ही आनंदी असाल तर तुमचं घरही आनंदी राहील. म्हणून आजपासून या छोट्या छोट्या सवयी सुरू करा आणि पहा तुमचं आयुष्य नक्की बदलेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.